नमस्कार मित्रांनो, 1 जुलैच्या प्रोममध्ये अधिपती दुसऱ्या पैलवानाचे चांगलेच हाल करतो. पण चंची आणि दुर्गीला खूप राग येतो. त्या खुनीने त्याला सांगत असतात, मार अधिपतीला. आता पैलवान अधिपतीचे खूप हाल करतो. अधिपती खूप रक्तबंबाळ होतो. आता मात्र अक्षराला खूप भीती वाटते. तेवढ्यात अधिपती जमिनीवर कोसळतो आणि डोळे झाकतो. आता अक्षरा मोठ्याने ओरडते, अधिपती, उठा ना अधिपती. आपण इथपर्यंत आलो ना, आता माघार नाही घ्यायची. आपलं ठरलंय ना. हे सगळं चालू असताना भुवनेश्वरी आणि चारू आत येतात. भुवनेश्वरी बघते तर अधिपती रक्तबंबाळ झालेला असतो आणि त्याच्यासाठी अक्षरा रडते आणि आवाज देते. पण आता मात्र अक्षरा त्याला कुस्ती खेळायला सांगत असते. तिच्या बोलण्याने आणि तिच्यावरचं प्रेम यामुळे अधिपतीला एक वेगळीच शक्ती येते. पहिले तो डोळे उघडतो आणि नंतर उठण्याचा प्रयत्न करतो. अक्षर म्हणते, अधिपती उठा, उठा अधिपती. आता मात्र अधिपती खरंच उठतो. चंची म्हणते, मम्मी अगं हा उठलाय. दुर्गी म्हणते, होय की चंचे. एवढं रक्तबंबाळ होऊन त्याच्यामधली ताकद जरा बी कमी झाली नाही. चारोस बघतो आणि म्हणतो, अधिपती उठ, उठ अधिपती, तू करू शकतो. बाळा मला विश्वास आहे, ह्या आखाड्यामध्ये तूच कुस्ती जिंकणार. तर तुम्हाला काय वाटतं? पुणेश्वरी दुर्गीला ओरडेल की तिच्यामधील अहंकार अधिपतीच्या जीवावर उठेल? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.